हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज आपला फ्री आरी वर्क क्लासचा डे 10 आहे। आज इथे काल आपण इथे हाफ बीड्स कसे स्टिच करायचे हे बघितले होते आणि त्यावरनं सिंपल बॉर्डर कशी तयार करता येईल। फक्त आपण बीड स्टिच करायचं शिकलो आहे, शुगर बीड्स वगैरे, त्याच्यावरनं सिंपल बॉर्डर कशी करता येते हे आपण काल पाहिले। आता आपण आज समजा आपल्याला बॅक नेकला फक्त बुट्टी म्हणजे एकच हाफ बीड्स किंवा फक्त थोडा मोठ्या साईजचा बीड्स कसा फिट करायचा आणि एक सिंपल ब्लाउजची डिझाइन कशी रेडी होईल हे आपण आज बघूयात। इथे जे आपण आतापर्यंत शिकलो आहे, जे बीड्स, शुगर बीड्स झाले, ग्लास पाईप, जे आपण स्टिच करायचं शिकलो आहे त्यावरनच ही एक सिंपल सोबर डिझाइन आहे की तुम्ही सुद्धा हे करू शकता। त्यावरनच आपण आता हे बॅक नेकला कसे फक्त सिंगल बीड्स कसा स्टिच करून एक बुट्टी तयार करायची हे आज बघूयात आपण। मी बॅक नेकचं आखला आहे, गळा बॅक साइड आखली आहे बघा। म्हणजे तुमचं हे कालची जी बॉर्डर शिकलो ना आपण, त्या बॉर्डरवरनं आणि हे बॅक साइडची बुट्टी लावून एक सिंपल हे ब्लाउज रेडी होतो। म्हणून मी म्हटलं की आज हे बुट्टीचं सांगून द्यावं। हे बघा, इथे आता मार्किंग कशी करायची, बुट्टी कुठे कुठे लावायची। आता हा आपला बॅक नेक आहे, तर मग लक्षात नाही येत ना, तर मग हे इथे अशी मार्किंग करून घ्यायची। ह्या साईडला एक, ह्या साईडला एक, सेम येऊ द्यायचं। परत त्याच्या खाली थोडंसं इथे एक, इथे एक, परत इथे दोन करायचे, इथे पण दोन करायचे आणि खाली एक घ्यायचा, इथे पण खाली एक घ्यायचा आणि इथे मध्ये तीन करायचे। आणि ह्या जे आपण डॉट्स दिले तिथे आपण हाफ बीड्स एक एक फिट करणार आहे। आता तुम्ही जी आपण काल बॉर्डर शिकलो आहे शुगर बीड्स लावून आणि हाफ बीड्स लावून, तर ती बॉर्डर तुम्ही इथे पण करू शकतात। परत इथे स्लीव्ज लावता येईल, इथे स्लीव्ज येते, इथे हे स्लीव्जच्या पण बॉर्डरला तुम्ही ती कालची बॉर्डर करू शकतात। परत हे जो बॅक नेक आहे त्याला पण ती बॉर्डर करू शकतात। आणि सिंगल जो बीड्स आहे मोठ्या साईजचा हाफ बीड्स तो किंवा मग तो इथे आपण हे जे केलं आहे तिथे पण लावू शकतात। म्हणजे तुमचं एक सिंपल अँड सोबर ब्लाउज फक्त शुगर बीड्स लावण्याचं शिकलो आहे आपण, फक्त बीड्स स्टिच कसं करायचं याच्यावरनच आपला एक सिंपल अँड सोबर ब्लाउज रेडी होतो। आम्ही हे हाफ बीड्स घेतलेले आहेत, जे की आपण काल बॉर्डरला लावले होते तेच बीड्स आहेत। हे आपण इथे लावून मी तुम्हाला दाखवते आणि किती सुंदर बुट्टीची डिझाइन तयार होते हे बघूयात आपण इथे। हे बघा, आता जर का हे हाफ बीड्स मी इथे लावले तर हे जो पॅटर्न मी आखलेला आहे बॅक नेकचा, तर इथे हा मी छोटा पॅटर्न आखल्यामुळे हे बीड्स याच्यावर खूप मोठे दिसत आहे, पण आपला ब्लाउज हा मोठा साईजचा असतो, त्याच्यामुळे हे बीड्स तिथे प्रॉपर साईजचे दिसतात। म्हणून तुम्ही कधी हे बीड्स तिथे लावायचे आहे। पण आता हे जे मी आखलं आहे खूप छोटी साईज दिसत आहे, त्यामुळे मी इथे ह्या साईजचे तुम्हाला बीड्स लावून दाखवते। हे पण शुगर बीड्सपेक्षा थोडी मोठी साईज आहे, तर ते मी इथे लावून दाखवते तुम्हाला। पण तुम्ही जेव्हा ब्लाउजला लावसाल तेव्हा ही साईज लावायची। चला तर आता आपण बघूयात की हे फिक्स कसं करायचं। तर इथे पण बघा, मी आपला मशीन थ्रेड घेतलेला आहे गोल्डन कलरचा। इथे तसंच खालून वरती धागा काढून घ्यायचा निडल पंच करून आणि बीड्स घेऊन एक एक बीड्स फिक्स करायचा आहे। हे बघा, आता हा जे काढलं ना हुक तेच आपण इथे गाठ कशी द्यायची, तर इथेच ह्याच बीड्समध्ये हा हुक अटकवायचा आणि खालूनचा थ्रेड ओढून घ्यायचा। मग इथं हे बीड्स हा आपला फिट होतो। परत दुसऱ्या ठिकाणी डॉट केला तिथे पण निडल पंच करून हुकवर काढून घ्यायचा, तिथे पण तसंच।
आणि याच्यातूनच ह्या आपल्या बीड्समध्येच हा हुक अटकून द्यायचा, म्हणजे इथे फिट गाठ बसते आणि आपला बीड्स पण पॅक होऊन जातो. हे काल आपण बॉर्डर शिकलो होतो, म्हणून मला असं वाटलं की लगेच मार्किंग पण दाखवून द्यावं आणि बुट्टी, सिंपल बुट्टी कशी फिक्स करायची, कुठे कुठे पॉईंट काढायचे हे पण लगेच दाखवून द्यावं, की जेणेकरून सिंपल एक डिझाईन तयार होते. म्हणून मी लगेच हा व्हिडिओ आज घेतला आहे. नाहीतर आपले पर्ल्स कसे स्टिच करायचे हे चालू म्हणजे आज असलं असतं, पण मला असं वाटलं की एक सिंपल डिझाईन रेडी होऊन जाते की बॉर्डरसोबत हे कसं पॉईंट कसे आखायचे, म्हणून मी लगेच हे दाखवलं आहे. कारण की बुट्टी अजून आपली सुरू नाही झाल्या आहेत. हे बघा, इथे पण तसंच करायचं. सिंपल तोच हुक त्या बीट्समध्ये अटकून टाकायचा, म्हणजे इथे बघा आपले हे बीट्स हे पॅक होऊन जातं, हालतसुद्धा नाही. सेपरेट गाठ द्यायची किंवा एंड नॉट द्यायची गरज नाही. आणि हा जो बॅक नेक आहे तिथे तुम्ही आपण जी काल बॉर्डर शिकलो आहे ती बॉर्डर तुम्ही इथे करू शकतात. एकदम सुंदर अँड सिंपल हे ब्लाऊज दिसतं. आणि खालचा दोरा तोडायचाच नाही, डायरेक्ट पॉईंट वाईज सरकत जायचं. माझं शिकवलेलं तुम्हाला लक्षात येत आहे का, समजत आहे का, हे नक्की कमेंटमध्ये सांगा मला. हे बघा, ही एक साईड आपली झाली आहे, किती सुंदर दिसते. ही खूप इझी मेथड आहे की गाठ न देता डायरेक्ट बुट्टी तिथेच लॉक करून टाकायची, जेणेकरून आपला बीड्स हा पॅक होऊन जातो आणि हालतसुद्धा नाही आणि फिनिशिंग पण छान दिसते. हे बघा, आपली आता मिडल साईज पण झाली आहे. किती सुंदर आणि एकसारखं दिसत आहे. फिनिशिंग पण एकदम सुंदर दिसते. आता सर्वांना चेन स्टिच जमत असेल, चेन स्टिचची छान प्रॅक्टिस करा, कारण आरी वर्कमध्ये चेन स्टिच ही खूप इम्पॉर्टंट आहे. कधी कधी सुईमध्ये दोरा अटकून जातो. काय करायचं, खालून जेव्हा आपण थ्रेडवर काढतो ना,
तेव्हा त्याच्यात आहे ना थ्रेडला सुईनी थोडंसं खाली पंच करायचं, म्हणजे जेणेकरून आहे ना तो जो थ्रेड खालचा ओढतो ना आपण, तर तो बरोबर हे बघा असं. आता हे खालून वरती थ्रेड काढला ना, तर आता याच्यातच आपल्याला हे अशी गाठ द्यायची आहे, म्हणजे पॅक करायचा आहे हा बीड्स. तर याला असं ह्या सुईनी ह्या थ्रेडला ह्या हुकला असं थोडंसं दाबून पकडायचं आणि खालचा थ्रेड हा ओढून घ्यायचा, म्हणजे इथे गाठ बसते. आणि आता शेवटी इथे हा थ्रेड पॅक झाला आहे. बीड्स बघा हालत पण नाहीत, किती पॅक व्यवस्थित बसला आहे आणि किती सुंदर आपली हे डिझाईन दिसत आहे. कालची बॉर्डर आणि हे बॅक नेकची डिझाईन, म्हणजे सिंपल बुट्टी आपण इथे टाकली आहे. तर एकदम सिंपल आणि सोबत आपल्या इथे सिंपल डिझाईनचं ब्लाऊज रेडी झालेला आहे. जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा.